दिनांक 21 मे 2024 रोजी फिर्यादी नामे रुपेश श्रीधर बेलसरे राहणार पंचवटी कॉलनी अमरावती यांनी पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे तक्रार दिली। 15 मे 2024 रोजी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते। 6 दिवसानंतर ते घरी परत आले तेव्हा त्यांच्या घरच्या मुख्य लाकडी दरवाजाचं लॉक तुटलेलं दिसलं। तसेच बेडरूममधील कपाट तपासले असता कपाट तुटलेले दिसले। कपाटामध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख तसेच सीसीटीव्हीच्या DVR असा एकूण 37,000चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला। अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे अपराध क्रमांक 478/2024 कलम 454, 457, 380 भारतीय दंडविधानाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। माननीय पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी साहेब यांनी आदेशित केल्यावरून माननीय पोलीस निरीक्षक श्री राहुल आठवले, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 यांच्या नेतृत्वात सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पथकाला गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून तसेच यांत्रिक विश्लेषणावरून गुन्ह्यातील आरोपी नामे महबूब खान वल्द सलीमुल्ला खान वय 31 वर्ष राहणार लालखडी अमरावती, मोहम्मद शोएब वल्द मोहम्मद शाबीर वय 31 वर्ष राहणार नालसापुरा अमरावती यांना ताब्यात घेऊन त्यांनी कसोशीने कौशल्यपूर्ण पद्धतीने चौकशी करून व विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलं। त्यांच्या ताब्यातून अमरावती शहरातील 12 घरफोडीच्या गुन्ह्यातील एकूण 7,25,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून गुन्हे उघडकीस आणले। अमरावती शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यांवर आळा बसाव्या याकरिता माननीय पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी साहेब, पोलीस उपायुक्त श्रीमती कल्पना बारावकर मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शिवाजी बचाटे यांनी गुन्हे शाखा यांची मीटिंग घेऊन सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केल्याने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2चे पथकाने गुप्त माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून अहोरात्र प्रयत्न करून सदरचे गुन्हे उघडकीस आणले, ज्यामध्ये गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत 8, नागपुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत 1, फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत 1 व राजापेठ आणि भातकुली पोलीस स्टेशन अंतर्गत 1 अशा 12 गुन्ह्यांची नोंद आहे। क्राईम ब्रांच युनिट 2चे आमच्या टीमने नागपुरी गेट परिसरात राहणारे 2 आरोपींना अटक केलेली आहे, ज्यांनी शहरामध्ये 12 घरफोड्या मागच्या 2 महिन्यामध्ये केल्याचे निष्पन्न झालेले। ते सर्व 12 घरफोडी डिटेक्शन झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यात रिकव्हरीसुद्धा त्यांच्याकडून मुद्देमालाची करण्यात आलेली आहे। यामध्ये आणखी रिकव्हरी करण्याची प्रयत्न सुरू आहे। जेवढे मुद्देमाल गेलेला होता आतापर्यंत 7.5 लाखाचं सोना आणि चांदीचे दागिने हे या आरोपींनी ज्या व्यक्तीकडे विकले होते किंवा ज्या सोनारकडे ठेवले होते त्याच्याकडून रिकव्हरी करण्यात आलेली आहे। ते आता आरोपीच्या रिकव्हरीमध्ये डिटेल्स तुम्हाला मिळतील।